हाय गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तुमचं आपल्या VL व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो. जय शिवराय, जय श्रीराम. मित्रांनो, आजचा जो कंटेंट आहे तो खूप छान आणि मस्त आहे. सांगायचं झालं तर हा जो व्लॉग आहे तो आधीच शूट झाला होता, पण तो त्यावेळी झाला होता हिंदी भाषेत. तर मी त्याला आज मराठी भाषेत जो आहे ते डबिंग करणार आहे. आणि खूप छान प्रोडक्ट आहे की जे आता समर सीझनमध्ये जे आहे ते खूप जास्त चालतं आहे आणि त्याची रिक्वायरमेंट पण असते मोस्ट ऑफ बॉईज लोकांसाठी. तर मी नक्की सजेस्ट करेल की शेवटपर्यंत आपला ब्लॉग जो आहे तो बघा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, हा जो व्लॉग आहे हा पार्ट 1 आहे. त्याचा पार्ट 2 पण लवकरच येणार आहे. चला मग आपल्या ब्लॉगला कंटिन्यू करू. माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगू इच्छितो की आजचं जे प्रोडक्ट आहे ते खूप छान मस्त आहेत आणि खूप युजफुल आहेत. आणि अनबॉक्सिंग आपण ज्याचं करणार आहे ते म्हणजे आहे एक हेल्मेटचं वायझर, तेही ब्लॅकमध्ये. खूप छान वाटणार आहेत कारण मोस्ट ऑफ जे लेडीज किंवा जेंट्स असतात जे बाईकवर ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी खूप बेस्ट आहे. कारण समर सीझनमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे. रिफ्लेक्शन खूप पडतं, डोळे लाल होणं, डोळे दुखणं किंवा रिफ्लेक्शनमुळे खूप त्रास होतो मोस्ट ऑफ. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे या गोष्टीचा. तर त्यामुळे मी जो वायझर आहे तो मागवलेला आहे. खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा याचा फायदा खूप होणार आहे. तर मी याची लिंक जी आहे ती नक्की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. तर तिथून सुद्धा जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर मित्रांनो, आपलं हे जे आहे ते वायझर तुम्ही बघू शकता, खूप छान आहेत आणि खूप बेस्ट आहेत. कारण हे जे मागवलेलं आहेत हे आपण स्टडचं मागवलेलं आहे. चांगल्या क्वालिटीचं आहे. त्याच्यात पण भरपूर क्वालिटीज येत असतात. तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की तुम्ही चांगल्या एखादा ब्रँडचाच घ्या, जेणेकरून तुम्हाला ते जास्त दिवस टिकेल आणि स्क्रॅचेस प्रूफ असतील. याच्यात पण भरपूर टाईप्स आहेत, पण मी हे जे आहेत हे रेग्युलर यूजसाठी वापरण्यासाठी मागवलेलं आहे. आपल्या हेल्मेटला आपण आता ते फिट करणार आहोत. आणि हो मित्र, तू आता माझ्या हातावर पण बघू शकतो, इथं मला टॅनिंग झालेली आहे. आणि मागच्या गेल्या व्हिडिओमध्ये पण माझ्या मित्राने मला स्क्रीनशॉट पाठवून ही गोष्ट सुचवली. त्याबद्दल मी त्या मित्राचे खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण तुम्ही असंच प्रेम, अशीच काळजी माझी घेत जा आणि मी आणखी व्हिडिओ क्वालिटी असेल, व्हॉईस क्वालिटी असेल, प्रेझेंटेशन असेल, याच्यात मी आणखी सुधार करेल. तर नक्कीच आपला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा. मस्त वाटणार आहे तुम्हाला आता पुढे. आणि हे फिट कसं करायचं अनबॉक्सिंग करून त्यानंतर याची फिटिंगची जी टेक्निक आहे ती पण मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवेलच. अरे मित्रा, तुला सांगायचंच राहिलं की आपण VL व्लॉग जे आहेत ते हेल्मेटवर आपण सिम्बॉल टाकलेलं आहे, नाव टाकलेलं आहे. तर कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या साईडला पण आपल्याला अजून सिम्बॉल आणि इंस्टाग्राम प्लस फेसबुक यांचे पण आपल्याला ग्राफिक्स ॲड करायचे आहेत. या ग्राफिक्सचा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ नक्की मी तुम्हाला शेअर करणारच मित्रांनो. तर आपण आता आपल्या हेल्मेटला ब्लॅक वायझर लावूच. पण त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, आता माझ्या हेल्मेटला जे आहेत ते ट्रान्सपरंट ग्लास लावलेली आहेत. तर ही जी आहेत ही डे आणि नाईट दोन्ही ठिकाणी आपण यूज करू शकतो. बट समर सीझनमध्ये आपल्या डोळ्यांना खूप आग होते, डोळे लाल होतात, जळजळ होते, डोळे दुखायला लागतात. जे जास्त ट्रॅव्हल करतात, जे जास्त उन्हात फिरतात त्यांनाच ह्या गोष्टी जास्त फील होतात. तर चला मग मी तुम्हाला आता दाखवतो आपला ब्लॅक वायझर कसा दिसतो ते हेल्मेटला. तर मित्र, आपण आता आलो आहे अनबॉक्सिंगकडे. अनबॉक्सिंग करण्यासारखं काही नाहीच आहे, कारण फक्त एकच पिशवी आहेत, त्याच्यात ते पॅक होऊन आलेलं आहे. आणि बाय द वे क्वालिटी खूप छान दिसते मित्रांनो, तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे. ते ॲक्च्युली पूर्ण पॅक केलेलं असतं आणि कर्व असल्या कारणाने ते प्लास्टिकमधून निघत नाही आहे. ते सांभाळून काढायचं आहे. तसं फ्लेक्झिबल असतं खूप, ते तुटत नाही. आणि ही पूर्ण प्युअर ग्लास पण नाही आहे की जी कचकडीने किंवा पडून तुटेल वगैरे, असंही नाही आहे. हे एक मटेरियलच वेगळं आहे, प्लास्टिक आहे, काच नाही आहे. तर जेणेकरून जर फुटली तर आपल्या डोळ्यांना किंवा चेहऱ्याला त्रास नाही होत. त्याचं मटेरियल खूप चांगलं आहे, खूप फ्लेक्झिबल आहे मित्रांनो. हे बघ मित्र, किती छान ग्लास आहे, एक नंबर, मस्त, जबरदस्त, मजा आली. क्वालिटी मला खरंच आवडलेली आहे आणि एकदम सुंदर. म्हणजे मी अक्षरशः फक्त डोळ्यांसमोर जरी घेतलं तरी ते डोळ्यांना खूप छान वाटतं आहे. ज्यावेळेस मी उन्हात घालून फिरेल
तर त्यावेळेचा आनंदच वेगळा असेल. तर चला मग आता आपण काच लावूया. तर या साईडने तुम्हाला ग्लास जी आहे ती ओपन करण्यासाठी बटन असते, जे तुम्हाला आता मी स्क्रीनवर दाखवतो. त्याला फक्त आपल्याला खालच्या साईडला प्रेस करून काच ओढायची. हे बघा, ही या साईडने ती अनलॉक झालेली आहे. तसंच या साईडने करायचं आहे. तिला पण ह्या लॉकला जे आहेत खाली ओढायचं आणि ग्लास निघून येते. हे बघा, एकदम सिंपल आपली ग्लास जी आहे ती निघालेली आहेत. आता या ठिकाणी सेम आपल्याला ब्लॅक काच लावायची आहे, ब्लॅक वायझर. ही जी ग्लास आहेत ही लावताना काळजी घ्यायची असते, ती म्हणजे लॉक आणि अनलॉक सिस्टमला. कारण याचे जे आहेत लॉक अनलॉक सिस्टम हे थोडंसं खर्चिक पण असतं आणि परत पार्ट्स हेल्मेटचे भेटता नाही भेटता. तसं आपलं जे आहे हेल्मेट हे ब्रँडेड आहे. तुम्ही बघू शकता, जसं आपण बटन प्रेस केलं होतं ओपन करण्यासाठी, तसंच आता पॅकिंग करण्यासाठी सुद्धा सेम सिस्टम आहेत. दोन्ही ठिकाणी बघू शकता तुम्ही. एका साईडचं लागलेले आहेत, मी पुन्हा आता प्रेस करून दोन्ही जॉईंट केलेलं आहे. तर बघू शकता, हे झालं आपलं पॅक. थोडंसं ॲडजस्ट करून घ्यायचं आणि पूर्ण प्रॉपर खटकी नीट लावून घ्यायची, जेणेकरून ती ग्लास जी आहेत ती प्रॉपर पद्धतीने पॅक होणार. एकदम सिंपल आहेत. बघू शकतात मित्रांनो, किती सुंदर पद्धतीने आपलं हेल्मेट जे आहे ते रेडी झालेलं आहे. तसं हेल्मेटला पण ग्लास जे आहे ती सुंदर दिसते. हेल्मेटही ब्लॅक आणि ग्लासही ब्लॅक, छान दिसतंय. तसं स्पोर्टी लुक अजून आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या डोळ्यांचं आता संरक्षणसुद्धा होणार. ऊन वारा काहीच लागणार नाही, गरम हवा पण लागणार नाही, जेणेकरून आपल्या डोळ्यांना इजा होण्याचे चान्सेस खूप कमी असतीलच. फक्त काळजी घ्यायची आहे ती हेल्मेटची ग्लास लावताना. मित्र, आपलं फायनली हेल्मेट तयार झालेलं आहे. क्या बात आहे, किती मस्त दिसते. पर्सनली मला सुद्धा आवडलेलं आहे, खूप छान दिसतंय आणि स्पोर्टी लुक तर दिसतोच आहे. तर तुम्ही मला नक्की कमेंट करा की कसं दिसतंय. तर चला मग आपण आता घालून बघू आणि मी फील घेतो किती छान दिसतंय आणि मला दिसतं कसं आहे. वा भाई वा, क्या बात आहे. तसं स्मोकी ब्लॅक असल्यामुळं छान दिसतंय आणि ट्रान्सपरन्सी आणि इव्हिनिंगला तर जाईल ते, तसं काही अडचण येणार नाही. कारण एवढंही पूर्ण डार्क ब्लॅक नाही आहे, छान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला खूप छान दिसतंय ते. तुम्ही पण बघू शकता, एकदम स्पोर्टी लुक. क्या बात आहे, मजा आहे. मित्रांनो, मी पण हेल्मेट नक्की वेअर करा. या हेल्मेटच्या ग्लास म्हणजे वायझरची मी लिंक नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करणारच आहे. तर तिथं जाऊन तुम्ही परचेस नक्की करू शकता. कारण चांगल्या क्वालिटीचंच घ्या, जेणेकरून तुमची सेफ्टी फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. मुलींसाठी पण मी वेगळी लिंक पाठवेलच तसं डिस्क्रिप्शनमध्ये, तर तिथून सुद्धा तुम्ही परचेस करू शकतात, लेडीज स्पेशली. आणि तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की शेअर करा, कमेंटमध्ये लिहा. जय श्रीराम. आणि असंच तुमचं प्रेम, असंच तुमचं लक्ष माझ्याकडं असू द्या, आपल्या चॅनलकडं असू द्या. तर भेटू आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, हर हर महादेव.